Now we are very close with each other today. आता आज इथे होत असलेली मीटिंग अतिशय संस्मरणीय आणि आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी होणार आहे. म्हणून मला समजलेले दोघांनी आज जे प्रश्न आहेत ते एकदा मी बोलून दाखवतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीचं आजची मीटिंग फार वंडरफुल होणार आहे. तुम्हाला सांगतो. इकडे ये की रे बसायला. लांब का बसला? ये चल. लांब नाही बसायचं कोणी, सगळ्यांनी जवळ यायचं. फार महत्वाचं आहे ते. शरीराने जर जवळ आलो आपण म्हणजे मिठ्या नाही मारायच्या आपल्याला, तर मनाने जवळ येऊ शकतो आपण. इथं तू येण्यापूर्वी यांच्यातले किती जण ओळखीचे होते तुझ्या? कोणीच नव्हतं. हां, आधी इथं येण्यापूर्वी असतील. पण मनाने किती जवळ होतात तुम्ही? रातगाई बादगाईवाले होतात. पण आता परत एकदा एकत्र आलात कारण सहवास. तसं आत्ता याला का मी म्हटलं पुढं ये, सहवासाने प्रेम वाढतं. मला समजलेले दोन प्रश्न आत्ताचे असे आहेत की एक म्हणजे सिद्धार्थाने विचारलं की इथून बाहेर पडल्यानंतर एक पूर्णपणे पोकळी निर्माण होते. मी दारू पीत नाही तरी सुद्धा एकटेपणाची भावना खायला उठते. बरं, अल्कोहोलिक असल्यामुळे आपण प्रत्येकजणच वर्कोलिक असतो, बरोबर आहे करे? त्यामुळे आपण कामामध्ये एक्सपर्ट असतो. सातत्य असतं का? हो असतं. सगळं चांगलं असतं आपल्यामध्ये. कामाला वाग असतो, त्यामुळे यशही मिळतं. यश मिळालं की पैसे मिळतात. पण नुसत्या नोटा खिशात ठेवून किंवा नुसत्या नोटा बँक अकाउंटमध्ये जमा होऊन आपला एकटेपणा काही जात नाही. कारण बँकेत पैसे असणं किंवा खिशामध्ये कॅट असणं, अगदी 500चा जरी कॅट असला खिशात 50,000 रुपयाचा, तरी तो काही त्या एकटेपणावरचा उपाय नाही. आणि मग एकटापणा जाण्यासाठी आपण परत दारूकडे वळतो. का वळतो? तर आपल्याला चेंज पाहिजे असतो. तर काय चेंज पाहिजे असतो? तर एवढं सगळं आहे माझ्याकडे, पैसा अडका आहे, आज मला नाव मिळायला लागलेलं आहे, परत मी माझ्या क्षेत्रात यशस्वी व्हायला लागलो आहे, पण मला शाब्बास म्हणणारं कोण नाही आहे, असं तो सांगत होता. तो एकटेपणाचा बाय प्रॉडक्ट आहे. शाब्बास म्हणायला कोणी नाही, हे एकटेपणाचं बाय प्रॉडक्ट आहे ना. मग अशा वेळेला काय करायचं आहे? तर दारू पिण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आणि तोच असं नाही, मी पण असाच होतो. आणि आपल्यातला प्रत्येकजण काही प्रमाणात असाच होता की काही काळानंतर आपल्याला एकटेपणाचा कंटाळा येतो, आपल्याला चेंज पाहिजे असतो. ह्याच्यावर उपाय काय, असं त्यांनी मला प्रश्न विचारला. आणि दुसरा संदीपनी मला आत्ता प्रश्न विचारलेला असा आहे की इथनं बाहेर पडल्यानंतर, म्हणजे रिहॅब सेंटरमधनंच असं नाही, बाहेरच्या विश्वात वावरायला सुरुवात केल्यानंतर घरात किती दिवस बसणार? दारूची भीती किती दिवस बाळगणार? बरं, जगात कुठेही गेलं तरी तुम्हाला दारूही आटणारच आहे. आणि त्यांनी विचारलेला प्रश्न मला समजलेला असा आहे
की मग आता मला सगळं झटपट मिळवायची घाई होते. म्हणजे रिलेशन पहिल्यासारखी झाली पाहिजेत, पैसे झटपट मिळाले पाहिजेत. पैसे मिळतात सुद्धा, कारण आपण तसे कलाकार असतो आणि गुन्हेगार नसतो आपण. आपली वृत्ती वाईट तशी नसते. त्यामुळे आपल्याला चांगल्या मार्गाने पैसे मिळवायचे ही अक्कल असते आणि त्याची कपॅसिटीही असते. त्यामुळे पैसे मिळवतो आपण. पण इतर ज्या गोष्टी गेलेल्या असतात ना, त्या मिळवायची, म्हणजे रिलेशन असू देत, घरातलं वातावरण असू देत, घरच्यांनी आपले करायचे लाड असू देत, हे सगळं झटपट मिळायला पाहिजे असतं. आणि ते काय पटकन मिळत नाही. आता बघा, आत्ता आज माझ्याबरोबर हा विलास आलेला आहे इथं मीटिंग करायला बाहेरून. कालच्या 7 तारखेला त्याला 2 वर्ष पूर्ण झाली. हां, डे 1 पासून आम्ही बरोबर आहोत. बरोबर आहोत याचा अर्थ तो माझ्या घरी राहायला आलाय किंवा मी त्याच्या घरी राहायला गेलोय असं नाही. पण एच्या मीटिंगला आम्ही बरोबर असायचो. आता मी करत नाही, पण पहिलं वर्ष 6 वर्ष आम्ही रोज बरोबर मीटिंग केली आणि तेव्हा मी रोज मीटिंग करत होतो. आम्ही मनाने त्यामुळे खूप जवळ आलेलो. पण आत्ता 2 वर्षांनी त्याला काही कामासाठी पंढरपूर, सोलापूर वगैरे वगैरे कुठेतरी गावांना जावं लागलं आणि 2 वर्षात पहिल्यांदाच त्याला 3 दिवस सलग बाहेरगावी राहावं लागलं. आणि ज्या कामासाठी तो गेला होता तेव्हा खिशात त्याच्याकडे बंडले होती पैशाची. त्या कामासाठीच गेला होता, म्हणजे त्या पैसे लागणार होते तिथं, म्हणून तो गेला होता. पण 3 दिवसानंतर सुद्धा तो काल रात्री पुण्यात आला आणि न पिता आला. आज सकाळी आमची गाठ झाली. कशी झाली ट्रिप रे, काय झालं, असं गप्पा टप्पा आपल्या नेहमी होतात तशा झाल्या. त्याची पत्नी आणि मुलगी मला म्हणले, काका आज तुम्ही मीटिंगला जाणार आहे का? म्हटलं हो, आज मी निरामयला जाणार आहे, पप्पांना घेऊन जा. का? तो काय प्यायला होता का 3 दिवसात? नव्हता प्यायलेला. पण घरच्यांना त्याच्या मीटिंगचे महत्त्व कळलेले आहे. सलग 3 दिवस आपल्या माणसाने मीटिंग नाही केली तर अजून आता रिस्क नको घ्यायला, म्हणून तो आत्ता माझ्याबरोबर इथं आलेला आहे. मला यातनं काय सांगायचंय, जरी 2 वर्ष झाली असली तरी घरच्यांना आपल्या वागणुकीमुळे, त्या काळच्या वागणुकीमुळे त्यांच्या मनामध्ये इतकी दहशत असते की दे आर नॉट विलिंग टू टेक द रिस्क. म्हणून ते म्हटले, पप्पा आज तुम्ही जा काकांबरोबर मीटिंगला. आणि तोही लगेच म्हणला, हो चला मी येतो. ही वॉज ऑल्सो विलिंग. मी नाही त्याला म्हटलं चल रे येतो का, नाही. का? त्याला त्या 2 वर्षामध्ये सोबरायटीचा आनंद मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणाल, हे तुम्ही बोलताय ह्याचा ह्या दोन्ही प्रश्नांचा काय संबंध आहे? तर ह्या दोन्ही प्रश्नांशी रिलेटेडच ही घटना आहे. कशी काय? मी ए मध्ये जायला लागलो, पहिले 8 महिने उठाबशा काढल्या, कारण माझा स्वभाव आपला सगळ्यांचा जसा असतो तसाच, सगळं कॅज्युअल घ्यायचं. त्याला काय झाले आणि आपलं म्हणजे कसलं आहे हे कुठेतरी डोक्यामध्ये रजिस्टर, आणि त्यामुळे मी त्या उठाबशा काढत होतो. परंतु मला खरा एचा उपयोग कुठं झाला की ज्याचा एकदा उपयोग झाला
आणि मी तो गेली 25 वर्ष आणि 11 महिने उपयोग करून घेतोय, ते म्हणजे फक्त आजचा दिवस, वन डे ॲट अ टाइम. सुरुवातीचे एक 15 दिवस, महिना, 2 महिने, 90 दिवसपर्यंत फक्त आजचा दिवस, वन डे ॲट अ टाइम, या सगळ्या वाक्यांचा अर्थ फक्त आजचा दिवस दारू पिऊ नकोस असा असतो. आणि तोच मला खरा वाटायला लागला. परंतु मित्रांनो, मी ए मध्ये जात राहिल्यावर या फक्त आजचा दिवसचे अनेक अर्थ मला समजले. ते मी तुला आज सांगायला आता सुरुवात करतो, की ज्यामध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आहेत. एकदा दारू थांबली, आता मी पितोय का वगैरे वगैरे सगळं बोलून झालं. त्याच्यावर मला म्हणजे मी एच्या मीटिंग करणारा माणूस आहे. सिद्धार्थ, तू चांगला एचा मीटिंग करायचा पूर्वी माझ्या आठवणीप्रमाणे. नंतर काही कारणामुळे बंद झाला असेल, माहीत नाही का झालं ते. आता संदीप सुद्धा रमलाय, सध्या एच्या मीटिंग करतोय पुण्यातला. या तुम्ही करत राहीत ना, तुम्हाला पण सगळ्यांना सांगतोय का करत राहा. तर तुमचा आणि माझा प्रॉब्लेम एक कॉमन आहे. तो प्रॉब्लेम म्हणजे साठे ना, आपल्याला अरे दोघांनाही एकदा एक गोष्ट सांगून समजत नाही, समजली तर उमजत नाही, उमजली तर योग्य वेळेला आठवत नाही, आणि जरी आठवली तरी त्याप्रमाणे मी वागतोच असं नाही. म्हणून मला काही गोष्टी अशा असतात की ज्या वेळोवेळी कानावर पडणं आवश्यक असतं. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आजचा दिवस. फक्त आजचा दिवस हे वाक्य मी जर का ए मध्ये जात राहिलो तर वारंवार कानावर पडतो. हे दिवसातनं एकदा तर नक्कीच पडतो, नाही का. बाहेरच्या विश्वामध्ये किंवा आपण घरामध्ये वावरत असताना फक्त आजचा दिवस यावर कधी बोलतही नाही आणि कधी ऐकतही नाही. आणि अगदीच मी कधीतरी बोललो फक्त आजचा दिवस, तर मग मी आजचा दिवस पिऊ का, इतपतच ते माझी लायकी. त्यामुळे मला फक्त आजचा दिवस हे वाक्य जे आहे ना, हे रोजचं रोज कानावर पडायला पाहिजे. त्याचा इम्पॅक्ट असा होतो की फक्त आजच्या दिवसाच्या बेसप्रमाणे वेळोवेळी स्वतःत बदल करणारे आणि स्वतःच्या प्रायोरिटीज सेट करून त्याप्रमाणे वागणारे लोक तिथं ऐकायला व बघायला मिळतात. सुरुवातीला फक्त आजचा दिवस मला दारू प्यायची नाही इथपर्यंत ठीक आहे. पण एकदा दारू थांबली, गांजा थांबला, चरस थांबला, ॲडिक्शन थांबलं की पुढं या वाक्याचा काय उपयोग आहे. तर आत्ताचे जे 2 प्रश्न आहेत ना, त्या 2 प्रश्नांचं उत्तर फक्त आजचा दिवस मध्ये दडलेलं आहे. मला कामाचा कंटाळा येतो. मी वर्कोलिक असल्यामुळे सलग सुट्टी न घेता 2-2 महिने सुद्धा काम करू शकतो. परंतु
आता आपल्याला सामान्य माणूस बनायचंय की नाही, हे असंच घालवायचंय आयुष्य. मग सामान्य माणसं काय करतात त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. म्हणजे आठवड्यातनं एक रविवारी सुट्टी घेतलीच पाहिजे. आता आपल्यात कोणी IT पार्कवाले असतील, त्यांच्याकडे सॅटर्डे संडे ऑफ असतो. सॅटर्डे संडे ऑफ घ्या, म्हणजे मग आपल्याला चेंज मिळतो. आपल्याला चेंज कशात पाहिजे असतो? आपल्याला चेंज कामात चेंज पाहिजे असतो. आपल्याला चेंज कशात पाहिजे असतो? आपल्याला वातावरणात चेंज पाहिजे असतो. अजून कशात पाहिजे असतो? तर आपल्याला उडाण टप्पूपणा करायला चेंज पाहिजे असतो. जखडल्यासारखं जगून कंटाळा येतो आपल्याला. हे मी काय करायचो ते सांगतो. मला कंटाळा आला की स्कूटरला किक मारायचो, मोटरसायकलला किक मारायचो आणि एक 10-15 किलोमीटर लांब डोंगरांमधनं किंवा घाटातनं, दिवे घाट वगैरे नाही का आपल्या इथं, तिथनं मोटरसायकलवर जायचो, फिरून यायचो. मग तिकडंच कुठेतरी एखादा कट्टा किंवा एखादा दगड बघायचो, तिथं स्कूटर मोटरसायकल लावायचो, तिथं बसून 2 सिगरेटी ओढायचो. अजून कंटाळा नाही गेला तर अजून सिगरेटी ओढत बसायचो. तेव्हा सिगरेट ओढत होतो मी. मग 2-3 सिगरेटी ओढून झाले की मला कंटाळा यायचा तिथं बसायचा सुद्धा. की परत गाडीला किक मारायचो, U-टर्न मारायचो आणि घरी यायचो. मला चेंज पाहिजे असतो. आणि मुख्य नुसतं एवढं करून थांबायचो नाही, तर मी संध्याकाळच्या AA मीटिंगमध्ये आज माझा दिवस कसा घालवला हे सांगायचो. आज मला कंटाळा आला होता, मला चेंज पाहिजे होता. मी मोटरसायकलवर गेलो, अमुक एक ठिकाणी त्या कट्ट्यावर बसलो, तिथं 4-2 बिड्या ओढल्या आणि परत आलो. हे सांगताना मला लाज नाही वाटायची. का नाही वाटायची? याच्यात लाज वाटण्यासारखं काही नाहीच आहे. आता आपल्यासाठी लाज वाटण्यासारखी कोणती गोष्ट आहे? तर आपण दारू प्यायलो हीच आहे फक्त. इतकी वर्ष झाली तरी आपण उठाबशा काढतोय. ही लज्जास्पद गोष्ट आहे. याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट नाहीच ना रे कुठली. बरोबर आहे का? त्यामुळे आता दारू न पिण्यासाठी काहीही करायची तयारी ठेवा. न पिण्यासाठी. आणि ते काय करायचं असतं, तर ते फक्त आजचा दिवस करायचं असतं. मला या लोकांनी सांगितलं पोट भरलेलं ठेव. मी ऐकलं आणि खात सुटलो. मला सांगितलं दर 2 तासांनी पोटभर खायचं. आता 2 तासांनी काही पोटाला भूक लागत नाही हो. तरी पण मला अक्कल कमी असल्यामुळे समोरच्यानी सांगितलंय ना त्या विवेकरावनी, मग दर 2 तासांनी काहीतरी खात राहायचं. पेढा तरी खा, बर्फी तरी खा, जाम तरी खा. गोड खायला सांगितलंय. हान सखे तुझी बारी. पण जसजसं मला समजायला लागलं, दारूपासून लांब राहिल्यावर मला कळायला लागलं की हा जो काय चाललाय तो आपला आचरटपणा चाललेला आहे. मग काय करायचं? मग 2 तासावरनं मी 3 तासावर गेलो, 4 तासावर गेलो. आणि मग यांनी सांगितलं ठराविक इंटरव्हलने खात जा. आपल्या आधी थांबलेले लोक आपल्याला काय करतात माहिती आहे? टिपिकल संस्कार करतात आपल्या मनावर. मी आजही दर 5 तासांनी खातो. सकाळी 8:40ला एकदा खातो मी,
9:45 ही माझी खायची वेळ आहे. त्याच्यानंतर 4-4.5 तासांनी म्हणजे 1-1.5 वाजता दुपारी जेवतो. आणि आज आता इथं आलोय म्हणून, अदरवाईज 7-7:15 वाजता मी संध्याकाळचं जेवतो 5 तासांनी. एकदा ठरलंय ना 5 तासांनी जेवायचं, मग 5 तासांनी जेवायचं. त्याचा परिणाम काय झाला? फक्त आजचा दिवसबद्दल बोलतोय आम्ही. माझं मलाच स्वतःला शाब्बास म्हणावंसं वाटायला लागलं. आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप असतं बरं का, सोबर टाईम नावाचं. मी आजही रोज सकाळी उठून ते बघतो. त्याच्यामध्ये मला किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस झाले हे रोज दिसतं. रोज काय बघायचे? अरे नाही, ते रोज बघायचं असतं. का रे? ती माझी अचिव्हमेंट आहे. तुझे म्हणलास ना मगाशी, आपल्याला कोणी शाबासच म्हणणारं राहिलं नाहीये. त्याचं हे उत्तर आहे. आता आपण स्वतःलाच वेळोवेळी दिवसातनं किमान 2 वेळा तरी शाब्बास म्हटलं पाहिजे. त्यातली एक वेळ म्हणजे ते ॲप बघायचं, किती दिवस झाले. आणि ते काय, ते दिवस वाढतच असतात, ऑटोमॅटिक आहे ते. तुम्हाला दाखवत आहे बघा, माझ्या मोबाईलमध्ये आत्ता पण ॲप आहे. नाही राहू दे आता, हे आत्ता नको, हे रेकॉर्डिंगला लावलं आहे मी, नाही तर ते रेकॉर्डिंग बंद पडेल. नंतर दाखवतो तुम्हाला मी. ही एक वेळ आणि रात्री झोपतानाची एक वेळ स्वतःला शाब्बास म्हणायची. म्हणजे काय करायचं रे? परमेश्वराचे आभार मानायचे. म्हणजे मी मानतो. आता कुठे परमेश्वर, तुला दिसला का, मला नाही दिसला, असलं काहीतरी बोलू नका. तो परमेश्वर आहे हे नक्की आहे. और अदरवाईज आत्तापर्यंत आपल्या 3-3 वेळा तिरड्या उठल्या असत्या. इतकी वर्ष आपल्याला जिवंत ठेवलंय त्या उच्च शक्तीनेच ठेवलेलं आहे. बरोबर बोलतोय का रे मी? कोणाला याच्यावरती वाद घालायचा आहे का? घालायचा असेल तर माझी हरकत नाही. हायर पॉवर आहे. अरे या जगामध्ये 2 प्रकारच्या शक्ती असतात, एक वाईट शक्ती आणि दुसरी चांगली शक्ती. आणि चांगल्या शक्तीचा प्रभाव जोपर्यंत आहे ना, तोपर्यंतच वाईट शक्तींवरती आपल्याला विजय मिळवता येतो. ऐकतो का रे? फार महत्वाचं बोलतोय. आणि आजच्या तारखेला आपण साठे जिवंत आहोत. अनंत अत्याचार शरीरावर आणि मनावर स्वतःच्या आपण करून सुद्धा आजच्या तारखेला आपण जिवंत आहोत. याचा अर्थ चांगली शक्ती आपल्या बाबतीत विलासराव कार्यरत आहे. अदरवाईज आपल्यातला प्रत्येकजण कायद्याने कधीच फोटोत जायला पाहिजे होता. आपण शेकडो माणसं मेलेली बघितलेली आहेत. मरायला दारूच प्यायला लागते असं नाही. मरायला दारूच प्यायला लागते असं नाही की जाता जाता साधा रिक्षाचा धक्का लागला ना आणि मेंदूला धक्का लागला की 1-2 तासात माणूस ऑफ होतो. आपण इतके धक्के खाल्ले आयुष्यात तरी अजून ऑफ नाही झालो. याचाच अर्थ हायर पॉवर आहे. विषय असा चाललाय की स्वतःला शाब्बास कसं म्हणायचं. सकाळी एकदा ते ॲप बघितल्यावर स्वतःला शाब्बास म्हणणं होतंच आपोआप. अरे मस्त रे, शाळेला 25 वर्ष 11 महिने 9 दिवस,
क्या बात आहे. आणि रात्री झोपताना त्या हायर पॉवरचा आपण आभारी असलो पाहिजे. त्याला काय झाले, आभार काय मानतो रे, याईला मेलो नाही त्यात काय एवढं. विचार कर बेटे, तू किती वेडं वाकडे प्रसंग येऊन गेले आपल्या आयुष्यात. आपल्यापेक्षा दुःखी माणसाकडे बघायला शिका, म्हणजे आपल्याला कळेल आपण किती नशीबवान आहे. सो बी ग्रेटफुल टू दॅट हायर पॉवर. आणि ते का म्हणजे शाबासकी का म्हणायची, त्यांच्यामुळे तर आहेच, त्या हायर पॉवरमुळे आपण जगलोय. पण आता माझं जरा बरं चाललंय बरं का, हा विचार त्याच्या पाठोपाठ यायला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात नाही का चाललंय बरं, तू आत्ता इथं बसलाय, तुझं बरं चाललंय की नाही, संपला विषय. आत्ता कोण कोण इथं बसलेत त्यांच्यातल्या मनामध्ये आपलं वाईट चाललंय असं येतंय रे. भागवत, तुला वाटतं का तुझं वाईट चाललंय सध्या? नाही वाटत. का नाही होत आहे आपलं वाईट? रत्नदीप, कारणे दोन. स्पष्ट बोलतो मी, कारणे दोन. एक म्हणजे ती हायर पॉवर नेहमीप्रमाणे आपल्या मदतीला याही वेळेला धावून आलेली आहे. भले कोणाच्या तरी रूपाने आले असेल, पण आली आहे. आणि दुसरं म्हणजे अजून काय वाईट व्हायचं राहिले रे? तुम्ही विचारा, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, आजच्या दिवसभरामध्ये काय वाईट झालं? नाही झालं आज काही वाईट. त्या मावशींनी केलेलं चांगलं जेवण मिळालं आपल्याला, झोपायला कॉट आहे, थंडी असल्यामुळे पांघरुण आहे, अंगावर न मळलेले शर्ट पॅन्ट आहेत. हा, अजून काय पाहिजे आपल्याला? आणि भरलेले, घरच्यांनी भरलेले इथं पैसे आहेत. म्हणजे आत्ता तुम्हाला कोणी असं हाकलून देणार नाही आहे इथनं. ही परमेश्वराची कृपा आहे. हेच पूर्वी आपण कसे दिवस काढले. आता आपल्याला हे सगळं टिकवायचंय. बरोबर आहे का रे? टिकवायचंय याचा अर्थ आयुष्यभर आपल्याला रिहॅब सेंटरमध्येच राहायचंय असं नाहीये. आता हा जो टर्निंग पॉइंट मिळालेला आहे आयुष्यामध्ये, तो टिकवून ठेवायचा आहे. हो ना, पण आता मी ठरवलंच आहे. ठरवू नको भाड्या. ठरवता ठरवता तुझं वय झालं. आता तिथं तू वनडे लाव. फक्त आजचा दिवस टिकवायचंय. आणि खरं सांगायचं ना तर आपलं सगळ्यांचंच लाईफ फक्त आजचा दिवसच असतं. उद्या आपल्याला कोणती भाजी खायला मिळणार आहे हे तरी माहिती का रे आपल्याला? कोणाला माहिती आहे का रे? कोणाला? तुम्हाला? आणि मग कसलं काय उद्याचं ठरवतो तू? आता याच्या पुढं मी चांगलं वागणार आहे. मला लय सवय होती याच्या पुढं चांगलं वागणार आहे मी म्हणायची. हे उद्याचं काय ठरवतो तू? आज हातात आहे, आज नीट वाग. चांगलं मरू दे, नीट वाग. याचा अर्थ नीट वाग याचा अर्थ फार चांगलं वागायला भानगडीत पडूच नको तू. फार चांगलं वागायला लागला ना तू की तुला दात येतात. कारण मला वाटायला लागतं आता मी चांगलं वागतोय की नाही.
आपलं नुसतं नीट जरी वागलो ना आपण, तरी आपल्या घरच्यांना, दारच्यांना, मित्रांना आता तो चांगलं वागतोय असं वाटेल बरं का. कारण इतक्या प्रकारचं, विविध रंगाचं, विविध चवींचं शेण खाऊन मग इथं आलेलो आहे आपण सगळेजण. मी तर आहे बा, सर्व प्रकारच्या चुका करून आपण इथं आलेलो आहे. आता ह्याच्या पुढे फक्त आजच्या दिवसामध्ये विलासराव, फक्त आजचा दिवस म्हणजे काल केलेली चूक आज नाही करायची बघा. मग ती कुठलीही असो, पहाटे फिरायला न जाण्याची असो, ती चूक बरं का. कारण आता मी ठरवलंय ना पहाटे फिरायला जायचं, मग नियम केलाय मी, मग रोज जात होतो. अरे मी इतके दिवस, काल मी उगाचच आळस केला. जाऊ दे, काल केला ना, आज नाही करायचा. नाही पण आता ऑलरेडी उशीरच झालाय. उठ, आयुष्यात सगळ्या गोष्टींना उशीर झालाय बेटे तुझ्या. आता अजून उशीर घडवू नको. उठ आणि चालायला जा. म्हणजे चालायला जाण्याबाबतीतलं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. फक्त आजचा दिवस अजून कुठं कुठं ॲप्लाय करता येतो. तुम्ही दोघांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी. मला माझी रिलेशन्स बदलायची आहेत, सुधारायची आहेत. मी एकटा पडलोय. मी काय केलं सांगतो. तेव्हा माझ्या वेळेला तर मोबाईल नव्हतेच. मी पहिलं वर्ष, सव्वा वर्षापर्यंत माझ्याकडे मोबाईल नव्हतेच, म्हणजे आलेच नव्हते बाजारात. विषय असा चाललाय इथं की जसा मोबाईल आला ना, तसं मी मोबाईलच्या कॅलेंडरमध्ये आणि त्याच्या अगोदर घरातल्या कॅलेंडरवर मी जेवढे माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, मग त्या मित्रांमध्ये शाळेतले मित्र असू देत, कोणीच राहिले नव्हते. कॉलेजमधले मित्र असू देत, कोणीच राहिले नव्हते. किर्लोस्करमधले मित्र असू दे, कोणीच राहिले नव्हते. आय एम टॉकिंग अबाउट माय लोनलीनेस. कोण राहिलंच नव्हतं. मग कोण राहिलं होतं तर फक्त घरामधली बायको, मुलगा, वडील, 2 बहिणी, मेहुणे. तिथपासून सुरुवात केली मी. त्यांचे वाढदिवस मार्क केले कॅलेंडरवर. नंतर मोबाईल आल्यावर मोबाईलमध्ये ते मार्क केले कॅलेंडरवर. आता या 10 जणांचे वाढदिवस काय 10 दिवस रे, बाकी 364 दिवसाचं काय, किंवा 355 दिवसाचं काय, 365 दिवस असतात ना वर्षात. पण एक 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 करून मी असे वाढदिवस जमवायला लागलो. आणि येत गेल्यावर मला तिथे जे मित्र भेटले त्यांचे प्रॉपर डे, म्हणजे दारू थांबल्याचा वाढदिवस किती तारखेला असतो ते मी सेव्ह करायला सुरुवात केली. आणि भरा 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 365च्या 365 दिवस माझे बुक झाले. हल्ली टू डू टुडे, आज करावयाच्या कामांमध्ये एक सुरुवातीची एक 5-6 मिनटं संध्याकाळी 8 वाजताची, 7:30-8 वाजताची, आज कोणाकोणाचे वाढदिवस आहेत किंवा प्रॉपर डे आहेत त्यांना फोन किंवा मेसेज करण्यात जातात माझे. मी तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. मी तोडले ना, माझ्या वागण्यामुळे हे सगळे नातेसंबंध खराब झालेत ना. नाऊ इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू रिबिल्ड इट. ही पहिली स्टेप घेतली मी. नंतर मग त्या 8व्या पायरीमध्ये जाऊन माफी मागणे वगैरे वगैरे. 4 पैसे दुसऱ्यासाठी पण खर्च करायचे असतात. ते जाणीवपूर्वक करायला लागलो मी. मला माहिती आहे तो भांगारी,
मला दात येऊ नयेत म्हणून मी ते पैसे खर्च करायचे दुसऱ्याला, दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी नाही. जोवरी पैसा तोवरी पैसा. 4 पैसे खर्च करायला लागल्यावर इनामदार लोक येतात ना तुझ्याजवळ, मग त्याचा उपयोग करून घ्यायचा, म्हणजे लोनलीनेस जातो. सगळेच काय आपल्यासारखे फुकटेच असतात असं नाही की, पण इट्स अ टूल. पैसा ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये यायला लागल्यावर त्याचा टूल म्हणून वापर करायचा आहे आपला लोनलीनेस घालवण्यासाठी. जसं आठवड्यातनं एकदा स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मग नाटकाला जा, सिनेमाला जा, व्याख्यानाला जा, ट्रिपला जा, काही कर, पण वेगळं जगायचं काहीतरी, फक्त आजचा दिवस. आणि मग काय होतं, पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी ठरले नाही का आमचं, आत्तापासनं पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारचं काहीतरी प्लॅनिंग असतं आपलं. एकटेपणा निघून जातो, लोकांच्यात मिसळायला लागायचं. मी तुम्हाला सांगतो, पहिली 2-3 वर्ष तर मला येतल्या मित्रांशिवाय कोणी मित्रच नव्हते, कारण बाकी सगळे सोडून गेले होते मला. परंतु येतल्या मित्रांनीच 3-1 वर्षानंतर 4 वर्षानंतर सांगितलं, हे काही विश्व नाही की, तुझं बाहेरचं विश्व नाही का, तुझ्याकडे नाहीत का रे किर्लोस्कर मधले मित्र नाहीत का तुला कोणी. म्हणलं आता कोण ओळख तरी देणार आहे का मला, जाऊन बघ ना एकदा. मी एकाला फोन केला तर तो म्हणला तू आहे होय अजून. म्हटलं हो. अरे ये की म्हणला एकदा भेटायला. संपला लोनलीनेस. उठून तुरु 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 माझ्या कामातनं वेळ काढून, काम बाजूला सारून नाही गेलो त्याच्याकडं. मग हा भेटला, तो भेटला, तो भेटला, झाला ग्रुप तयार. बरं आपण बोलवच्चन असतो, त्यामुळे आपण लगेच, तोपर्यंत व्हॉट्सॲप पण आलो होतं नवीन, की लगेच एक तो ग्रुप स्थापन करून मग त्याचा आपण ॲडमिन होऊन मग सकाळचं गुड मॉर्निंग, रात्रीचं गुड नाईट, ते सगळं चालू झालं. कळपात रमलो, एकटेपणा गेला. या स्टेप्स आहेत. या पद्धतीने आपण मनाने एकटं राहायचंच नाही. मी आजही, तुम्ही हसाल मला, परंतु आजही मी कुठल्या तरी जुन्या मित्राला फोन करतो. काय रे म्हणलं आज मध्येच, जे खरं आहे तेच मी त्याला सांगतो. काही नाही, मला तुझा आवाज ऐकावासा वाटला. तो म्हणला अरे वा, पूर्वी काहीतरी 1500 पाहिजेत म्हणून फोन करणारा मोहन भागवत आज काही काम नसताना त्यांना उगाचच फोन करतो. मी कशासाठी करतो? तो काय लगेच गाणं म्हणून दाखवणार असतो का आपल्याला आवाज म्हणजे? नाही. पण माझं अफेक्शन हे मला व्यक्त करता आलं पाहिजे. मी आजही केला होता कोणाला तरी फोन, आठवण आली मला तुझी म्हणून केला. क्या बात है यार, बहुत दिन के बाद फोन आया बोला. पण तू नाही करत मला फोन. आम्ही घट्ट ना सगळे एकेकाळचे किर्लोस्कर मधले. शिवीगाळीला सुरुवात झाली, सुरुवात झाली, लोनलीनेस निघून गेला. म्हणजे आता मी एकटं पडायचं नाहीये, यासाठी मलाच प्रयत्न केले पाहिजेत असं मी बोलतोय. आणि संदीपराव तुम्ही म्हणलात ना ते बरोबर आहे. सुरुवातीला आपल्याला वाटतं आता सगळं हे झटपट मिळालं पाहिजे, पण काय झालंय म्हणजे वस्तुस्थिती चटके असतात. हे म्हणजे आमच्या भाषेमध्ये त्याला आम्ही सोबरायटीचे चटके असं म्हणतो. आपल्या बरोबरचे सगळे जण आपल्या कितीतरी पुढे गेलेले दिसतात आणि मग आपल्याला
वाईट वाटतं, दुःख होतं, आपण मागे पडल्याची खंत होते. परंतु हा आपल्या वागण्यामुळे आपल्याला बसलेला चटका आहे. चटकाच म्हणायचं ना त्याला. अशा अँगलनी जर का आपण बघितलं ना, तर मग माणूस परत दारू पित नाही. कारण तुम्हाला सांगतो, मी पण किर्लोस्करमध्ये होतो. माझ्याबरोबर टूरिंग करणाऱ्या लोकांनी त्या काळी कोथरूड डेव्हलप व्हायचं होतं. तिथं लोकांनी 5-5 गुंठे 6-6 गुंठ्याचे 3-3 प्लॉट्स घेतले त्या टुरिंगच्या पैशातनं. टूरवर मिळत असलेल्या पैशातनं पैसे खूप मिळायचे. पण मी व्यसनी असल्यामुळे मी सगळा पैसा माझा दारूत घालवला, सिगरेटी ओढण्यात घालवला. आणि कायम माझ्याकडं पैशाची चणचणच, कारण मी व्यसनी. आज त्यांनी त्या 6-6 गुंठ्यांच्या प्लॉटवर मोठमोठ्या डेव्हलपर्सना अपार्टमेंट्स बांधायला दिले आणि एका प्लॉटमध्ये स्वतःचा बंगला बांधला. सर्व दृष्टींनी संपन्न जीवन ते जगत आहेत. कमीत कमी 15-20 कोटी रुपयाचे मालक आहेत ते आज. कारण त्यांना पैसे जपून वापरायचे असतात. अशी अक्कल तेव्हा होती आणि मला नव्हती. म्हणून मी काय कोपऱ्यात बसलो का, गुडघ्यात मान घालून, काय बुवा खरोखर. म्हणले ठीक आहे यार. म्हणजे मी मध्ये जात असल्यामुळे मला ह्या लोकांनीच सांगितलं, ठीक आहे यार, ते गेले पुढं, त्यांच्या पुढं तर काय आता आपल्याला जाता येणार नाही आहे. येणार आहे का जाता? जो माणूस 500 पावलं पुढे आहे आपल्या, आणि तो 1 पाऊल पुढं जातोच आहे, आणि तूही रोज 1च पाऊल पुढं जातोयस, नाही का? तर जाणार आहे का आपण त्यांच्या पुढं? नाही जाणार आहे. मग काय करायचं? तर आपण काल जिथे होतो ना रत्नदीप, त्याच्यापेक्षा 1 पाऊल आता मी पुढे कसं जायचं हे नियोजनपूर्वक ठरवायचं. आय रिपीट अँड मेक इट अंडरलाईन, नियोजनपूर्वक. लक्ष देऊन पूर्वनियोजित वागायचं आणि तिथं वनडे लावायचा. आपलं स्वप्न पूर्ण व्हायला टार्गेट ठेवायचं. या तारखेपर्यंत माझं या गोष्टी झाल्या पाहिजेत, आणि उगाच उंटाच्या गांडीचा मुका घ्यायचा नाही. नाही ते काय आत्ता 3 महिन्यात करून दाखवतो. खरंच होणार आहे का 3 महिन्यात? नसेल होणार तर 1 वर्ष सांग. 1 वर्ष 1 महिना सांग, चालेल. पण योग्य पद्धतीने पावलं टाक. आता याच्या पुढे जे मिळवायचं आहे ना, ते न घालवण्यासाठी मिळवायचं आहे. मी फक्त पैशाबद्दल बोलत नाही आहे, मी रिलेशनबद्दल बोलतोय, मी तब्येतीबद्दल बोलतोय. आता जी मला तब्येत कमवायची आहे ना, ती परत तब्येतीची नासाडी करून घेण्यासाठी नाही कमवायची. आपण महाराष्ट्रश्री किंवा भारतश्री होणार नाही आहे, हे नक्की आहे. पण आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत निरोगी तर राहिलं पाहिजे ना रे, का नाही? मग निरोगी राहण्यासाठी काय करायचं? तर निरोगी राहण्यासाठी बघा, फक्त आजचा दिवस आपण आपल्या शरीरावर आणि मनावर बरं का अत्याचार होऊ द्यायचे नाहीत.
आणि शरीरावर अत्याचार फक्त गुटखे खाल्ल्याने किंवा दारू प्यायल्यानेच होतात असं नाहीये. वेळेवर न जेवल्याने सुद्धा शरीरावर अत्याचार होतात. वेळेवर पाणी न प्यायल्याने सुद्धा शरीरावर अत्याचार होतात. आपण व्यसनी माणसं आहोत. आपल्या पोटातली आतडी ऑलरेडी खराब झालेली आहेत. काही जणांची आतडी बोलायला लागली असतील, काही जणांची अजून त्या आतड्यांनी बोलायला सुरुवात करायची असेल. म्हणून आता आपल्याला फक्त आजचा दिवसच सांभाळून राहिलं पाहिजे असं मी सांगायचा प्रयत्न करतोय. चुकूनही मनात आणू नका, त्याला काय झाले, अरे त्याला काय झालंय वाटण्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आता आपल्यातल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आत्तापर्यंत जेवढं आपण जगलोय त्यापेक्षा कमी आयुष्य राहिलेलं आहे. याचा अर्थ पुढच्या महिन्यात 1.5 महिन्यात आपण उडणार आहे असं मला म्हणायचं नाही आहे. पण तुला वाटतं अजून इतकंच जगशील तू? नो गॅरंटी ॲट ऑल. आणि आता केव्हा काय डोकं वर काढेल सांगता येत नाही. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये कुठल्याही आजाराने डोकं वर काढलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आनंद मानला पाहिजे. बरोबर आहे? परत आलं का तिथं आजचा दिवस? म्हणून मी जे म्हणतोय ना, तो आजचा दिवसच खरा आहे. आता 5 तारखेला दाखवतोच की तुला. तू काय घंटा दाखवतो, तुझं तुला दिसलं नाही काय चाललंय आयुष्यात ते. त्यामुळे आता जपून राहायचं. किती दिवस जपून राहायचं? तर फक्त आजचा दिवस. तारीख बदलत जाणार आहे, महिना बदलत जाणार आहे, साल बदलत जाणार आहे, आपलं शरीर बदलत जाणार आहे. मृत्यू हा प्रत्येकाला आहे. आपल्यातला कोणी अमरपट्टा घेऊन इथं आलेला नाहीये. आता उरलेलं आयुष्य कसं घालवायचंय? तर उरलेलं आयुष्य 1 डेच्या हिशेबाने घालवायचंय. म्हणजे काय काय करायचंय? आय विल कन्क्ल्यूड द मीटिंग. फक्त आजचा दिवस. ते दारू फिरू मरू दे, ते पिणार नाही तुम्ही, पण काल केलेली चूक आज नाही करायची. फक्त आजचा दिवस काय करायचं? फॉर बेटर टुमॉरो. जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे. त्यासाठी तुळपुळे आपल्याकडे गोल सेटिंग असलं पाहिजे. आयुष्याच्या कोणत्या स्टेजला आत्ता आपण आहोत? आता आपल्याला काय मिळवायचे? मिळवायचे म्हणजे फक्त पैसे नाही. पैसे तर मिळवायचेच, पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही ना रे. पैशाने आईबाप मिळत असते तर काय पाहिजे होतं रे? बरोबर आहे? नाही मिळत रे. आता पैसे मिळवायचे, पुढचं भवितव्य सिक्युअर करण्यापुरतंच त्याचा उपयोग. अदरवाईज त्या पैशाला काय व्हॅल्यू नाही. तुझ्याकडे किती पैसे असले आणि तुझा लहान भाऊ किंवा बहीण मरायला टेकले तर ते पैसे नाही वाचवू शकत त्याला. पैसे हे टूल आहे. किती पैसे ओतले म्हणजे माझ्या बहिणीचा जीव वाचेल? नसतं तसं नसतं ते.
पैसे उपयोगी पडणारी गोष्ट आहे इथपर्यंतच. पण बहीण आहे तोपर्यंत तिला न दुखवता तिला आनंद कसा मिळेल? बायको आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, आईबाप आहेत, तोपर्यंत ते कसे समाधानी राहतील? माझ्यावर कोण विश्वासच ठेवत नाही. तू घालतोय बेट्या, उठा बशा काढतोय दर 3 आठवड्यांनी, आणि कसा विश्वास ठेवणार तुझ्यावर? तू तरी असता तर ठेवला असता का रे कोणावर? आपण म्हणतोच की नाही नाही ते पेताड आहे, त्याच्यात काय अर्थ नाही, आपण म्हणतोच की. हा, आता स्वतःला सिद्ध करायचं कधी? फक्त आजच्या दिवसात. अशी त्या आजच्या दिवसाची महती आहे. मी बोलायचं थांबतो. कोणाला काही प्रश्न असतील तर मनमोकळेपणाने विचारा. बोल रे. नाही, मला वाटतं आजचं समाधानकारक झालं. विषय चांगला यांनी सुचवला म्हणून मी बोललो. तुला अजून काही प्रश्न आहे का रे? एकटेपणा कसं जाईल? जा रे, तुला सांगू का, मी असाच होतो, मी असाच एकटा पडलो होतो, आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले ना. आपल्याला तर कुठलीच गोष्ट आयुष्यात अशक्य नसते. जो मानवी ड्रायडेच्या दिवशी क्वार्टर मिळवतो ना, त्याला या सगळ्या गोष्टी सहज साध्य असतात. अगदी सोपं आहे, फक्त आजचा दिवस दारू नाही प्यायची. सहज शक्य आहे, सहज. तुमच्या घरी सुद्धा आता किती 2 वर्ष होऊन गेली की नाही त्यांना? मग वाटलं होतं का तुला कधी? नव्हतं वाटलं. तुझ्याही बाबतीत लोक असंच म्हणणार आहेत, वाटलं नव्हतं याला 5 वर्ष झाली म्हणून. आपल्यातले प्रत्येकाच्या बाबतीत असे लोक म्हणणार आहेत. तरी सुद्धा लोक विश्वास ठेवणार नाहीत. पण लोकांच्या विश्वासाला विचारणे एवढी चांगली मुलं थोडीच आहे आपण. आपल्याला आपला विश्वास मिळाला बाय झालं, नाही का? ठीक आहे, थांबू मी. चला, प्रार्थना घ्यायला मदत करा.